येथील आई मरीदेवी मंदिर परिसरात पहाटेच्या सुमारास घडलेल्या थरारक घटनेनं संपूर्ण गाव हादरलंय। घरफोडीच्या उद्देशानं घरात शिरलेल्या एका चोरट्याला सोनवणे कुटुंबियांनी धाडसानं रंगेहात पकडलं। त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी त्याला झाडाला बांधून ठेवत देवळा पोलिसांच्या स्वाधीन केलं। या झटापटी दरम्यान चोरट्यानं केलेल्या हल्ल्यात 2 जण जखमी झाले असून भाऊसाहेब सोनवणे यांच्यावर मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार गोरख सुरेश सोनवणे आणि त्यांचे बंधू भाऊसाहेब सोनवणे हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत। उन्हाळ्याच्या उकाड्यामुळे दोन्ही कुटुंबीय घराच्या गच्चीवर झोपले होते। याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानं घराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील अर्धा तोळे सोन्याचे दागिने चोरले। पहाटे सुमारे 4 वाजता गोरख सोनवणे यांना जाग आल्यानंतर घराचा दरवाजा उघडा असल्याचं दिसून आलं। त्यांनी तात्काळ भाऊसाहेब सोनवणे यांना बोलावलं। दोघेही घरात गेले असता चोरटा कपाटातील मौल्यवान वस्तू शोधत असल्याचं दिसलं। त्याला पकडण्याचा प्रयत्न होताच आरोपीनं स्क्रूड्रायव्हरनं भाऊसाहेब सोनवणे आणि जगदीश सोनवणे यांच्यावर हल्ला केला। मात्र गोरख सोनवणे यांनी धैर्य दाखवत आरोपीला पकडून ठेवलं। आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले। ग्रामस्थांनी आरोपीला ताब्यात घेऊन झाडाला बांधलं। यामुळे त्याचा पळून जाण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला। या घटनेतील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे सदर आरोपी चोरीच्या आदल्या दिवशी बहुरूपीच्या वेशात परिसरात फिरत होता। पाणी पिण्याच्या बहाण्यानं तो घराजवळ आला होता आणि त्यानं परिसराची रेकी केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आरोपीकडून चाकू, मिरची पावडर, स्क्रूड्रायव्हर तसेच घरफोडीसाठी वापरली जाणारी काही साधनं आढळून आली आहेत। यामुळे तो पूर्ण तयारीनिशी चोरी करण्यासाठी आल्याचं बोललं जातंय। घटनेची माहिती मिळताच देवळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी आणि त्याची मोटारसायकल ताब्यात घेतली। प्राथमिक माहितीनुसार हा आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध ठिकाणी 25 ते 30 गुन्हे दाखल असल्याचं समोर येत आहे। मात्र याबाबतची अधिकृत माहिती देवळा पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे। सोनवणे बंधूंनी दाखवलेलं धाडस आणि ग्रामस्थांची सतर्कता यामुळे मोठा अनर्थ टळला असून संपूर्ण परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, देवळा।